दावचवाडीतील योगेश्वर विद्यालयात दिवाळीनिमित्त पणती सजावट उपक्रम उत्साहात पार पडलाय। दावचवाडी येथील योगेश्वर विद्यालयात दिवाळीच्या स्वागतार्थ पणती सजावट उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडलाय। या उपक्रमात शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पणत्या, आकर्षक रंग, चमकी, आरसे, मोती यासारख्या साहित्याचा वापर करून सुंदरतेने सजविलाय। तसेच विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे आकाश कंदील देखील तयार केले। या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, उपक्रमशीलता आणि कलाविष्कार खुलून दिसलाय। सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते। यावेळी सुरेश बोराडे यांनी दिवाळी सणाचे महत्त्व आणि प्रत्येक दिवसाचा सांस्कृतिक अर्थ सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना सांगितलाय। कार्यक्रमानंतर पालकांच्या उपस्थितीत शिशुविहार विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले। पालकांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची व सणांविषयीच्या माहितीच्या रांगोळ्यांचीही प्रशंसा केली आहे। या कार्यक्रमात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनील मोगल तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक संस्थेच्या माननीय विश्वस्त मंडळाने या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। या प्रसंगी श्री संतोष बिराडे, सुरेश बोराडे, प्रफुल्ल देवरे, शिंदे सर, मीना वाघ, रुपाली मते, वैशाली गवळी, शीतल देवरे, सविता मगर, सीमा मैंद, अनुजा वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते। दिवाळीचा आनंद आणि सृजनशीलतेची झळाळी यांनी सजलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून गेलाय। दावचवाडी गावातील पंचक्रोशीतील एक नामवंत असं शिशुविहार आहे। या शिशुविहाराच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम हे नियमितपणे घेतले जातात। दिवाळी सणानिमित्त आज राबवलेला असाच एक उपक्रम आहे की ज्या माध्यमातून दिवाळी सणाचं महत्त्व हे पटवून देण्यात आलेलं आहे। अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा प्रभाव पडावा या उद्देशाने हा दिवाळी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्या अंतर्गत दिवाळीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढलेल्या आहेत त्यामध्ये आपण बघूया की वसुबारस ही रांगोळी आहे। या रांगोळीच्या माध्यमातून गायीचं आणि वासनाचं पूजन केलं जातं की आपल्या ज्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातात त्यांचे पूजन केलं जातं। धनत्रयोदशीच्या माध्यमातून ही रांगोळी दाखवली की इथे आपल्याकडे जे जमापुंजी असते त्याचं पूजन या ठिकाणी केलं जातं। तसंच नरक चतुर्दशीच्या रांगोळीच्या माध्यमातून घरामध्ये अभ्यंग स्नान हे सर्व कुटुंबीय करतात। त्यानंतर एक महत्त्वपूर्ण म्हणजे लक्ष्मीपूजन हे केलं जातं, त्याची रांगोळी काढलेली आहे। आणि भाऊ बहिणीचं अतूट प्रेमाचं नातं दर्शवणारं भाऊबीज हा सण अतिशय उत्साहाचा असतो, म्हणून भाऊबीजेची रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। एकंदरीतच सर्व रांगोळ्या अतिशय विलोभनीय आहेत, सुंदर आहेत आणि खूप छानसा उपक्रम हा योगेश्वर शिशुविहाराच्या माध्यमातून राबवण्यात आला आहे। मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।